रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस। कोकणातील शेतकरी पेरण्यांच्या कामामध्ये व्यस्त। वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळायला सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। अहिल्यानगरच्या राहुरीमधील मुळा धरण 48% भरलं। कोथरूडमधून धरणामध्ये 1873 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। पाटबंधारे विभागाची माहिती। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जून महिन्यामध्ये पहिल्यांदा 12.53 टीएमसी पाण्याचा विसर्ग। आजही धरणातून 8580 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग। मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। पाण्याचा प्रवाह वाढला। धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाशिकमध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाची विश्रांती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटला। मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं यंत्रणा अलर्टवर। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला। पावसामुळे पेरण्यांच्या कामाला गती। वातावरणामध्ये सुद्धा गारवा। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन। माणगाव, महाड, पोलादपूर आणि म्हसळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची संततधार। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। अनेक भागामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। पुढील 2 ते 3 दिवस अशाच पावसाचा अंदाज। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ।